सुप्रभात आणि नमस्कार. पुस्तकार्थ पुस्तकार्थच्या गेल्या 2 भागामध्ये पुस्तकप्रेमी समूह या व्हॉट्सअप ग्रुपसाठी 7 ते 13 जुलै 2025 या आठवड्यामध्ये काश्मीर विषयक पुस्तक हे सूत्र धरून मी लिहिलेल्या पुस्तक परिचयांचा आपण पुस्तकार्थमध्ये समावेश करतोय. यातल्या पहिल्या भागामध्ये आपण झेलमची हाक या पुस्तकाचा विचार केला. दुसऱ्या भागामध्ये आपण काश्मीर एक ज्वालामुखी या सेतुमाधवराव पगडींचा विचार केला आणि आज तिसऱ्या भागामध्ये पुस्तकार्थ मधलं आपलं पुस्तक अशोक कुमार पांडे लिखित मूळ हिंदी पुस्तक काश्मीर और काश्मीरी पंडित. पुस्तकाचं नाव काश्मीर और काश्मीरी पंडित. मूळ हिंदी पुस्तकाचे लेखक अशोक कुमार पांडे. मराठी अनुवाद चंद्रकांत भोंजाळ. मूळ हिंदी पुस्तकाचे प्रकाशक विश्वकर्मा पेपरबॅक्स. मराठी अनुवादाचे प्रकाशक मधुश्री पब्लिकेशन्स. मूळ हिंदी पुस्तकाची प्रथम आवृत्ती 5 जानेवारी 2020. सध्या या पुस्तकाची तिसरी आवृत्ती सुरू आहे. पहिली मराठी अनुवाद आवृत्ती एप्रिल 2022. मराठी अनुवादाची पृष्ठसंख्या 440. मूळ हिंदी पुस्तकाची पानं 400. मराठी अनुवादाचं मूल्य 500 रुपये. असं पुस्तक काश्मीर और काश्मीरी पंडित. अशा पुस्तकाचं नाव काश्मीर आणि काश्मीरी पंडित. या मूळ हिंदी पुस्तकाचे लेखक आहेत अशोक कुमार पांडे. 50 वर्षीय अशोक कुमार पांडे हे काश्मीरच्या इतिहासाचे आणि समकालीन घटनांचे विशेषज्ञ म्हणून ओळखले जातात. काश्मीरनामा आणि काश्मीर और काश्मीरी पंडित ही त्यांची काश्मीर या विषयावरची गाजलेली पुस्तक आहेत. या व्यतिरिक्त त्यांचे कविता संग्रह, कथा संग्रह आणि इतर स्वरूपाची पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. या हिंदी पुस्तकाचा मराठी अनुवाद करणारे चंद्रकांत भोंजाळ यांची 50हून जास्त पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यातले 42 अनुवादात्मक पुस्तक आहेत. त्यांनी केलेल्या एका मराठी अनुवादाला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालाय. काश्मीर और काश्मीरी पंडित या आजच्या पुस्तकाचं उपशीर्षक आहे स्थापित आणि विस्थापित होण्याची 1500 वर्ष. हे उपशीर्षक एका अर्थानं या पुस्तकाचं सार आहे. या पुस्तकाचं म्हणणं असं आहे की काश्मीरी पंडित कुटुंबांचं काश्मीरमधनं स्थलांतर होणं किंवा त्यांना तसं करावं लागणं हे 1947 पासून चर्चेत असलं तरी ती दुर्दैवी परंपरा त्याही पेक्षा खूप प्रचंड जुनी आहे. हे पुस्तक वाचत असताना 2 गोष्टी लक्षात येतात. पहिली गोष्ट म्हणजे काश्मीरी पंडित या शब्दाचा काश्मीर संदर्भात खऱ्या अर्थानं नीट अर्थ समजून घेतला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काश्मीर हा असा प्रदेश आहे की ज्याचा इतिहास मिथकीय कथांपासून आधुनिक काळापर्यंत लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. संस्कृत, फारसी, उर्दू आणि इंग्रजीमध्ये काश्मीरी इतिहासावर खूप मोठी सामुग्री उपलब्ध आहे. अशी माहिती, प्रत्यक्ष प्रवास, आठवणी आणि लोकश्रुती म्हणजे लोककथा किंवा लोकचर्चा यांचा उपयोग करीत हा इतिहास आणि हा लेखक रूढ समज आणि गैरसमज पार करत हे पुस्तक लिहित जातो आणि त्यातून काही वेळेला आपल्या मनातल्या आजपर्यंतच्या समजुती दृढ होत जातात तर काही कोलमडून पडतात. आणि असं हे पुस्तक अशोक कुमार पांडे लिखित चंद्रकांत भोंजाळ अनुवादित काश्मीर और काश्मीरी पंडित. मूळतः आजच्या रूढ आणि सामाजिक सार्वजनिक जीवनात आणि धार्मिक परिभाषेत काश्मीरी पंडित हा शब्द ज्या अर्थानं उपयोगात आणला जातो तसा तो सर्वमान्य नाही. तो जातीवाचक नाही, तो धर्मवाचक आहे. मुसलमान सोडून बाकीचे सगळे ते पंडित अशा दुर्दैवी अर्थानं तो हल्ली वापरला जातो. तो आता जातीवाचक उरलेला नाही हे इथं आवर्जून लक्षात घ्यावं लागतं. माझा तसा अनुभव असा आहे की कोणत्याही अर्थव्यवस्थेचे कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्र हे केवळ 3 वेगवेगळे विभाग नसतात तर त्या 3 वेगवेगळ्या वृत्ती आणि प्रवृत्ती असतात. अगदी त्याच चालीवर काश्मीर और काश्मीरी पंडित हे पुस्तक सांगत राहतं की अगदी असाच प्रकार काश्मीर, काश्मीर पंडित आणि काश्मीरी पंडितांचं पुनर्वसन व निर्वासित होणं याही बाबतीत आहे. इतकंच नाही तर असं निर्वासित होणं हे काश्मीर खोरं, जम्मू विभाग आणि लडाख या काश्मीरच्या 3ही भागातून त्यांना निर्वासित व्हावं लागलं हे साम्य नक्की. पण काश्मीरी खोरं, जम्मू आणि लडाख
इथून आपली राहती घरं व मालमत्ता सोडून यावं लागणं, यात प्रमाण, सातत्य, प्रभाव, आवेग आणि परिणाम हे फार फार वेगळं आहे. त्यातही जम्मू आणि लडाख तर अगदी अपवादात्मक. यात फक्त दहशतवादी घटक आणि घटना, यातूनच असं पंडितांचं निर्वसन झालंय. काश्मीर खोरं आणि तेथील पंडित यांना मात्र दहशतवाद, पाकिस्तानी हल्ले, जगमोहन राजवटीचे निर्णय आणि नंतर मुस्लिम दहशतवादाने घेतलेली उचल, या सगळ्या घटकांनी आणि कारणाने निर्वासित व्हावं लागलंय. यात जसं कारणांचं दुर्दैवी वैविध्य आहे, तसंच त्याच्या परिणामांमध्येही वैविध्य आणि विचित्रता आहे. कारण यात काळ आणि तीव्रता यात फरक आहे. या सगळ्यांमुळे झालेले भावनिक परिणाम वेगळे आहेत आणि हे फक्त 1947 नंतर झालेलं नाही. याबाबत इतिहासाचे तळहात हे कायद्याच्या हातापेक्षा फार जुने, फार दूर आणि फार खोलवर पसरले आहेत. याची शब्दबद्ध साक्ष म्हणजे अशोक कुमार पांडेय लिखित आणि चंद्रकांत भोंजाळ अनुवादित काश्मीर और काश्मीरी पंडित हे पुस्तक. इतिहासात फार खोलवर जाण्याची इच्छा नसेल तर या सुमारे 400 पानी पुस्तकांचं वाचन करणं टाळलं जाणं साहजिक आहे. तरीही या पुस्तकाच्या शेवटी इसवी सन पूर्व 510 पासून आतापर्यंतचा दिलेला 6 पानी कालक्रम आवर्जून अभ्यास करण्याजोगा आहे. एकूण 11 प्रकरणं, 6 पानी कालक्रम आणि तब्बल 143 संदर्भ पुस्तकांच्या नोंदीचा सूची असं हे पुस्तक आहे. या पुस्तकाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे या पुस्तकाची शेवटची 2 प्रकरणं. शेवटून दुसरं असं 49 पानी प्रकरण भीती, राग, नाराजी आणि बेघर काश्मीरी पंडित आणि शेवटचं 53 पानी प्रकरण ज्यांनी घर सोडलं नाही. अक्षरशः शब्द परत परत वाचावा अशी ही 2 प्रकरणं आहेत. या पुस्तकाचा मलपृष्ठ मजकूर सांगतो तसं काश्मीर हे एक कोडं आहे आणि काश्मीरी पंडित हे त्या कोड्याच्या आतलं एक कोड आहे. कारण काश्मीरी पंडित निर्वसित झाले हे जितकं खरं होतं, तितकंच हे खरं आहे की अगदी अल्प प्रमाणात का होईना, अगदी छोट्या भूभागात का होईना, पण काही पंडित कोणत्याही अत्याचाराला न जुमानता तिथे तग धरून हिमतीनं, चिकाटीनं, जिद्दीनं राहतायत. काश्मीरी हा अस्मानी सुलतानी विरुद्धचा लढा आहे हे वाक्य सिद्ध करणारी ही वृत्ती आहे. निर्वसन, पुनर्वसन आणि वहन या तिन्ही पायऱ्यांवर घडणाऱ्या घटकांचं संयत आणि स्पष्ट चित्रण करणारं पुस्तक म्हणजे अशोक कुमार पांडेय लिखित, चंद्रकांत भोंजाळ अनुवादित काश्मीर और काश्मीरी पंडित. एक सांगू, हे पुस्तक वाचत असताना मला एकीकडे ॲडल्स हक्सलेची रूट्स ही जाडजूड इंग्रजी कादंबरी आठवत होती आणि त्याच वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित संगीत संन्यस्त खड्ग आणि संगीत उत्तर क्रिया ही 2 नाटकं आठवत होती. जाता जाता काश्मीर आणि काश्मीरी पंडित आणि त्यांचे गेल्या 1500 वर्षापासून होत असलेलं निर्वसन हा केवळ राजकीय, ऐतिहासिक, भौगोलिक प्रश्न उरलेला नाही. या पुस्तकातले काही मुद्दे वाचताना, काही जुन्या घरांचे फोटो पाहताना माझा एक तरुण ऑफिस सहकारी जो निर्वासित काश्मीरी पंडित कुटुंबाचा वारसदार आहे तो आठवत होता. आम्ही बरोबर प्रवास करत असताना साधारण 9-10 वर्षापूर्वी तो मला बोलता बोलता पटकन म्हणला होता, सर पुश्तैनी हवेली तो असल में नहीं होती है, वो तो सिर्फ तस्वीर में और वो भी छुपाई हुई तस्वीर में, छोटी तस्वीर में होती है. त्याचं वाक्य होतं, सर पुश्तैनी हवेली म्हणजे पिढीजात घर, सर पुश्तैनी हवेली असल में नहीं होती है, वो तो सिर्फ तस्वीर में, वो तस्वीर भी छोटी और छुपाई हुई ऐसे तस्वीर में होती है. यानं काश्मीर खोऱ्यातलं त्यांचं पिढीजात घर उभ्या आयुष्यात पाहिलेलं नाही. आता तर तो परदेशी असतो. त्याला जेव्हा कळलं की 2 वर्षापूर्वी मी माझ्या आईवडिलांच्या घरी परत राहायला आलोय, तेव्हा त्यानं मला कळवलंय, आपके घर आना चाहता हूं, पुश्तैनी हवेली छूना चाहता हूं, महसूस करना चाहता हूं. त्या पिढीला त्यांचं ते घर परत मिळवून द्यायची जबाबदारी
माझ्या पिढीची आहे याचं जाणीव करून देणारं पुस्तक म्हणजे अशोक कुमार पांडे लिखित, चंद्रकांत भोंजाळ अनुवादित काश्मीर और काश्मीरी पंडित. असे अनेक अनुभव, प्रसंग, इतिहासाची साक्ष काढत त्याची कारणं, त्याचे काळ, त्याचे परिणाम स्पष्ट करणारं असं हे पुस्तक आहे, काश्मीर और काश्मीरी पंडित. आपल्या अभिजात मराठीत म्हण आहे, ऋषीचं कुळ, नदीचं मूळ आणि इतिहासाचं खूळ विचारू नये. ऋषीचं कुळ, नदीचं मूळ आणि इतिहासाचं खूळ विचारू नये. त्यात थोडा बदल करत या साऱ्यांचं रूप, स्वरूप आणि प्रारूप अभ्यासपूर्ण पद्धतीनं, कालक्रमानं, कालानुरूप मांडणी करणारं असं हे पुस्तक आहे, काश्मीरी इतिहासाला साजेसं. हे पुस्तक सांगत राहतं, काश्मीरला ऋषी आहेत, नदी आहे, इतिहास आहे आणि काश्मीरला वर्तमानही आहे आणि भविष्यही आहे. काश्मीर और काश्मीरी पंडित. मनपूर्वक धन्यवाद. पुस्तकार्थ.